तर बघा आपण घड्याळ बघत होतो आणि घड्याळामध्ये आपल्याला आता पुढला एक प्रकार बघायचा आहे, की आपल्याला नेमकं काय विचारलं जातं. तर म्हणजेच एखादे काय दिले जातात, तर सुरुवातीची वेळ म्हणजे उदाहरणार्थ 3 ते 4 असं म्हटलं जातं आणि 3 ते 4च्या दरम्यान 3 ते 4च्या दरम्यान 90 अंशाचा कोन किंवा 180 अंशाचा कोन कधी होईल? कधी होईल किंवा कोणत्या वेळेला होईल असं विचारलं जातं. कधी होईल म्हणजेच काय कोणत्या वेळेला होईल असं विचारलं जातं. तर आता बघा याच्यासाठी आपल्याला काही गोष्टींची माहिती अगोदर असणं गरजेचं आहे. आता त्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजेच कोणती? तर बघा आपल्याला ही गोष्ट माहित आहे. एका मिनिटात एका मिनिटात मिनिटात मिनिट काटा मिनिट काटा किती अंश पुढे सरकतो रे? एका मिनिटात मिनिट काटा किती अंश पुढे सरकतो? 6 अंश पुढे सरकतो. बरोबर आहे? आणि एका मिनिटात तास काटा किती अंश पुढे सरकतो? अर्धा अंश. मग आता बघा ह्या दोघांच्यातला फरक जर बघितला, कारण हे 6 अंशानं पुढे जाते आणि अर्ध्या अंशानं पुढे जाते, तर दोघांच्यातला फरक किती येणार आहे? 5.5 अंश. म्हणजे कसं लिहिणार रे? 5.1/2 आणि ह्यालाच आपण काय म्हणतो रे? 11/2. किती येतं? 11/2. कारण का 5 दुनी 10 अधिक 1 करायचं असते. म्हणजे 11/2. म्हणजे 11/2 अंश हा दोघांच्यातला फरक आहे. मग आता बघा याच्यावरून आपल्याला एक गोष्ट क्लिअर होते, की मिनिट काट्याला 1 अंश भरून काढण्यासाठी बघा मिनिट काट्याला मिनिट काट्याला 1 अंश भरून काढण्यासाठी बघा 2/11 मिनिटं लागतात. किती लागतात रे? 2/11 मिनिटं. कारण ह्याच्या बरोबर उलट. कारण एका मिनिटामध्ये हे घडतंय ना. मग आता 1 अंश भरून काढायचं असेल तर किती मिनिटं लागणार आहेत? 2/11 मिनिटं. आपल्याला फक्त ह्या गोष्टींचा विचार ठेवायचा आहे. 2/11 मिनिटं. आता बघा याच्यामध्ये मग आपल्याला गणित कसं येणार? तर आता पहिली गोष्ट यांच्यामधला फरक आपल्याला कळाला. तो किती आला? 11/2 अंश आला. मग 1 अंश भरून काढण्यासाठी किती वेळ लागला रे? 2/11 मिनिटं लागली. ही आपण एक साधी गोष्ट डोक्यात ठेवली. आता बघा आपल्याला काय करायचंय की गणित बघायचंय. तर गणित कशा पद्धतीने असतं? तर गणित बघा काय दिलंय. दुपारी 2 ते 3 वाजण्याच्या दरम्यान किती वाजता तास काटा व मिनिट काटा हे दोन्ही काटे परस्पर विरुद्ध दिशेत असतील. परस्पर विरुद्ध दिशेत म्हणजे 180 अंशाचा कोन. किती अंशाचा कोन झाला पाहिजे? 180 अंशाचा कोन झाला पाहिजे. मग आपण पहिल्यांदा घड्याळ घेऊया. ओके. आता बघा घड्याळ तयार. तर याच्यामध्ये ट्रिक कशी आहे ती बघा आता. म्हणजे त्यासाठीच मी त्या पाठीमागल्या गोष्टी तुम्हाला सांगून ठेवलेल्या आहेत. आता इथं आपल्याला माहित आहे 12, हे किती झालं 3, हे 6, हे 9. ठीक आहे. इथं किती येणार रे? 1, त्यानंतर इथं किती येणार 2, त्याच्यानंतर इथं 4, त्याच्यानंतर इथं 5, इथं किती येणार 7, इथं किती येणार 8, त्यानंतर इथं 11 आणि इथं काय मिळणार आपल्याला? सॉरी 10 आणि 11. ओके. अशा आपल्याला गोष्टी मिळाल्या. आता आपल्याला किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत सांगितलं रे? 2. मग सुरुवातीचा अंक किती आहे रे आपला? 2. सुरुवातीचा अंक किती आहे? 2. तर आता बघा थोडंसं व्यवस्थित लक्ष द्या. आपल्याला बऱ्याचशा गोष्टी याच्यामध्ये क्लिअर होऊन जातील. तर आता 2 वाजल्यापासून किती वाजेपर्यंत विचारले आपल्याला रे? 2 वाजल्यापासून 3 वाजेपर्यंत विचारलेलं आहे. मग आता 2 वाजल्यापासून 3 वाजेपर्यंत किती अंशाचा कोन झाला पाहिजे? 180. आता मला सांगा जर 2 वरतीच काटा असता, तर 180 अंशाचा कोन किती वाजता होईल रे बघा? मिनिट काटा तुमचा कुठं असताना? 8 वरती असताना. बघा मिनिट काटा 8 वरती आणि त्यावेळी तास काटा कुठं असेल रे? 2 वरती. तर इथं 100% तुमचा कोन किती अंशाचा होणार आहे? 180 अंशाचा. परंतु असं घडेल का? नाही. कारण का लक्षात ठेवायचं तुम्ही किती मिनिटं पुढे गेलाय? 40 मिनिटं पुढे गेलाय. तर 40 मिनिटं जर पुढे जात असाल तर तुमचा तास काटा पण काही ना काही अंश पुढे सरकलेला असणार. त्यावेळी 180 अंशाचा कोन होत नाही. मग 180 अंशाचा कोन नेमका होतोय कधी? तर हेच आपल्याला काय करायचंय याच्यामधलं गमक आहे. तर लक्षात ठेवायचं हे कसं काढायचं? तर बघा आता इथं मी परत विचारात घेतो की 180 अंशाचा कोन कधी होतोय रे? तर 2 वरती जर तास काटा असेल तर 8 वरती असताना. ही आपल्याला गोष्ट क्लिअर झाली. आता डोक्यात ठेवायचं की
सॉरी. तर आता आपल्याला काय करायचंय, 2 वाजायच्या पुढं गेल्यानंतर किती वाजता म्हणजेच किती वाजल्यानंतर आपल्याला हा 180 अंशाचा कोन होईल हे बघायचं असेल, तर इथं बघायचं हे 2 आहे. त्याच्याबरोबर विरुद्ध अंशाचा विरुद्ध कोण आहे रे 8. म्हणजे ह्या दोघांच्या मध्ये जर सरळ रेषा काढली तर तुम्हाला 100% किती अंशाचा कोन मिळणार आहे, 180 अंशाचा. म्हणजे इथं किती तुम्ही मिनिटं पुढे जायला पाहिजे रे, 12 पासून जर विचार घेतला. कारण का 2 वाजता कशी स्थिती असणार आहे रे, 2 वाजताची स्थिती कशी असणार आहे, इथं मिनिट काटा असणार आहे आणि इथं काय असणार आहे, तास काटा असणार आहे 2 वरती, बरोबर ना. आता मिनिट काटा फिरायला चालू होणार असा टुक 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 करत कुठे येणार, तो इकडल्या साईडला येणार. आता इथपर्यंत पोहोचणार त्यावेळी तुम्ही काय म्हणणार की 180 अंशाचा कोन झालेला असेल का, नाही. मग 180 अंशाचा कोन कधी नेमका होतो हे आपल्याला काढायचं आहे. तर त्यासाठी एकच डोक्यामध्ये गोष्ट ठेवायची की कुठं आपण जाणार आहे सांगा, तर इथं 40. किती मिळणार, 40. कारण 8 म्हणजे काय रे, 40 मिनिटं. 8 म्हणजे काय झालं, 40 मिनिटं. बघा डोक्यात काय ठेवायचं आहे, तर 40 भागिले 2 करायचं. किती करायचं, 40 भागिले 2. आता तुम्ही म्हणाल 40 भागिले 2 का, तर लक्षात ठेवायचं तास काटा अर्धा अंश पुढे जातो. एका मिनिटाला किती अंश पुढे जातो, अर्धा अंश. मग मला सांगा 40 मिनिटाला तो किती अंश पुढे जाणार, 20 अंश. कसं काढणार, भागिले 2. आता बघा ते अंश भरून काढण्यासाठी आपल्याला माहित आहे की एका मिनिटाला 1 मिनिट भरून काढण्यासाठी, सॉरी 1 अंश भरून काढण्यासाठी मिनिट काट्याला किती वेळ लागतोय रे, 2/11 झालं. हे जर तुम्ही व्यवस्थित डोक्यात ठेवलं काम संपलं. हे जर डोक्यात ठेवलं तर काम संपलं. कसं, तर बघा 2 ला 2 गेलं. आता राहिलं काय सांगा, 40/11. 11 नेला भाग द्या, किती होणार रे, 11 त्रिक 33 ना, शिल्लक किती राहिले 7. 7/11. आता बघा ही तुमची जी आहेत ना, ही तुमची लक्षात ठेवायचं मिनिटं आहेत. काय आहेत, मिनिटं. आणि ही मिनिटं ह्या 40च्या पुढे मोजायची. कोणाच्या पुढे मोजायची, 40च्या पुढे मोजायची. का आता 40च्या पुढे मोजायला लागलो रे आपण, तर लक्षात ठेवायचं 2चा काटा हा कुठं आलेला असणार आहे, असा पुढे आलेला असणार ना. लक्षात येते का, तास काटा पुढे सरकलाय आणि मग त्यामुळे 180 अंशाचा कोन परफेक्ट होण्यासाठी हे 3 मिनिटं त्याच्यामध्ये मिळवायचे. आणि म्हणून बघा उत्तर काय होणार सांगा, 2 वाजून ही मिनिटं किती, 40 मिनिटं अधिक ही आलेली मिनिटं किती, 3.7/11. आता लक्षात ठेवायचं ही मिनिटच आहेत. मग आता ह्या दोघांची बेरीज व्यवस्थित मांडा. 2 वाजून 40 अधिक 3 किती होणार, 43.7/11 मिनिटं. सलगा म्हणजे बघा 2 वाजून 43.7/11 मिनिटानंतर किती अंशाचा कोन झालेला असेल, 180 अंशाचा. किती अंशाचा कोन होणार, 180 अंशाचा कोन होणार. ओके. आता बघा दुसरं गणित तसंच आपण विचारात घेऊया. काय बघा, 4 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत. ओके. आता 4 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत म्हटल्यानंतर परत आपल्याला घड्याळ घ्यावं लागेल. इन्सर्ट करूया, शेप घेऊया, गोल घेऊया आणि इथं डायरेक्ट काढून टाकूया. ठीक आहे. इथं घेणार 12, त्यानंतर इथं 3, इथं किती झाले 9, इथं किती होणार 6, 4, त्यानंतर 5, 7, 8, 10, 11, 1 आणि 2. ओके. आता बघा आता आपल्याला काय सांगितलंय, 4 ते 5 म्हणजे कुठल्या टायमिंगला येणार आपण, 4 वाजल्यापासून. म्हणजे बघा पहिल्यांदा जर 4 वरती काटा असता तर, कारण आपल्याला पहिल्यांदा कोणता अंक विचारत घ्यायचा, 4 विचारत घ्यायचा. हा सांगा 4 ते 5 पर्यंतचा जर आपण विचार केला तर पहिल्यांदा 4 वरती काटा असता तर 180 अंशाचा, परस्पर विरुद्ध आहे ना, म्हणजे 180 अंशाचा कोन करायचा आहे. तर 4च्या बरोबर विरुद्ध असणारा कोण रे, 10. लक्षात येते का, म्हणजे 10 वरती जर काटा असता तर 100% काय झालं असतं रे, ह्याच्यात 180 अंशाचा कोन होईल. परंतु त्यावेळी 4 वरचा काटा गबसणार आहे का, तास काटा तो पण पुढे सरकणार आहे. मग त्यामुळे आपल्याला ह्याच्यात किती मिनिटं ऍड करायची ते आपल्याला विचारात घ्या पाहिजे. इथे किती मिनिटं होतात रे, 50. मगासारखंच 50 भागिले किती करायचं, 2. का रे हे 2, तास काटा एका मिनिटाला अर्धा अंश पुढे जातो. मग 50 मिनिटाला तास काटा किती अंश पुढे गेला, 25. म्हणून 50 भागिले 2. आणि 1 अंश भरून काढण्यासाठी किती मिनिटं घालवावे लागतात रे, 2/11. म्हणजे इथं 2/11 झालं. बघा हे 2 ला 2 गेलं म्हणजे 50 भागिले 11. 11 चोक
44 शिल्लक किती राहिले 6/11 ही एवढी मिनिटं ह्याच्यामध्ये काय करायची वाढवायची. आता मला सांगा पहिल्यांदा किती वाजणार 4 वाजून हा किती मिनिटं होणार ही 50 मिनिटं अधिक किती मिनिटं करायची 4.6/11 मिनिटं. सांगा आता 4 वाजून 54.6/11 मिनिटानंतर किती अंशाचा कोण होणार 180 अंशाचा कोण होणार. बघा एवढं सोपं आहे. आता पुढलं गणित आपल्याला बघायचं. हा इथं परत काय बघा रे 7 वाजल्यापासून 8 वाजेपर्यंत. सांगा आता परत काय काय करणार रे 7 वाजल्यापासून 8 वाजेपर्यंत. पहिल्यांदा आपण परत जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत आपण हे असं काढायचं. नंतर काढायची गरज लागत नाही. पहिल्यांदा तुम्हाला जर हे समजलं इथं 12 त्यानंतर इथं 3 इथं किती आहे 9 इथं किती आहे ना 6 इथं 5 4 2 1 11 10 8 आणि 7 किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत 7 वाजल्यापासून. म्हणजे इथं 7 वरती जर काटा असता तर 7 वरती काटा असता तर तुमचा मिनिट काटा कुठं पाहिजे 1 वर पाहिजे. मग 1 वर पाहिजे परंतु तसा तो थांबेल का हे 5 मिनिटं जरी पुढे गेलं तर हे पुढे सरकणारच की जरा का असेना. मग आता बघा किती मिनिटं पूर्ण झालीत रे 5 मिनिटं. किती मिनिटं झालीत 5 मिनिटं भागिले काय करणार 2. का 2 करायचं तास काटा एका मिनिटाला किती अर्धा अंश पुढे जातो. मग 5 मिनिटाला तो किती पुढे जाणार 2.5 अंश पुढे जाणार. आणि 1 अंश भरून काढायसाठी आपल्याला किती मिनिटं लागतात 2/11 झालं. 2 ला 2 गेलं 5/11. इथं काय भाग जात नाही हाय तसं ठेवायचं. म्हणजे आपल्याला किती मिळणार रे तर 7 वाजून किती मिनिटं लागणार आहेत 5/11 मिनिटं. झालं काम बघा 5/11 मिनिटानंतर काय होणार आहे सॉरी ह्याच्यात राहिलं बघा अजून काय राहिलं रे ही 5 मिनिटं राहिलीत ना. कुठली 5 मिनिटं ही 5 मिनिटं 5 मिनिट अधिक काय करणार 5/11 मिनिटं. म्हणजे टोटल किती मिनिटं झालीत 7 वाजून हा ही 5 पूर्णांक आहेत आणि ही 5/11 म्हणजे 5.5/11 मिनिटे. संपलं. या पद्धतीने आपल्याला काय मिळेल बघा तर ही गोष्ट बघायला मिळेल. आता पुढलं गणित यामध्ये काय विचारलंय बघा रे काटकोन. थोडासा आता वेगळा प्रकार. आता काय बघायचं तर थोडासा वेगळा प्रकार आपल्याला बघायचा आहे. कोणता विचार करायचा आहे काटकोनाचा विचार करायचा आहे. ठीक आहे झालं. इथं आपल्याला इथं 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 12 1 2 3 4 5 6 7 त्यानंतर 8 9 10 आणि 11. किती वाजता विचारले रे दुपारी 1:30 ते 2 पर्यंत. 1:30 ते 2. आता 1:30 ते 2 म्हणजेच काय होणार रे लक्षात ठेवायचं. ऍक्च्युअल मध्ये असा विचारण्याचं माग कारण असतं की ह्याच्यामध्ये तुम्हाला 2 उत्तर मिळतात. तुम्हाला 1 ते 2 म्हटलं असतं ना 2 उत्तर येतात. आता 1:30 ते 2 म्हणले याचा अर्थ काय रे पहिल्यांदा तुमचा काटा ऑलरेडी इथं असणार आहे असा निम्म्यावर आणि इथं तुमचा काटा असणार आहे. 1:30 वाजले का. आता 1:30 वाजल्यानंतर काय करायचंय की याला इकडे काट्याला आणायचा आहे. मग हा काटा इकडे इकडे येईल त्यावेळी काय होणार आहे बघा 90 अंशाचा कोन होणार आहे. आता बघा मी जर कोणतं हे विचारात घेतलं 1 विचारात घेतलं तर काटा 1 वरती असताना मला 90 अंशाचा कोन कुठं मिळेल रे 10 वरती ना. कुठं मिळणार आहे 10 वरती. बघा आता इकडली स्थिती विचारात घ्यायची गरज नाही कारण का 1 वरती असताना इकडं पण मिळू शकते ना 4 वरती असताना. बघा मी काय म्हणालोय काटा तास काटा तुमचा जर 1 वरती असेल तर मिनिट काटा 10 वरती असताना सुद्धा किती अंशाचा कोन होणार आहे 90. आणि मिनिट काटा कुठं असताना रे 4 वरती असताना सुद्धा किती अंशाचा कोन होणार आहे 90. परंतु आता तुम्हाला विचारलंय कुठलं 1:30च्या पुढलं विचारलंय म्हणल्यानंतर ही स्थिती गेली ना. ही स्थिती गेली 1 वाजून 20 मिनिटं गेलीतच की आता 1 वाजून 20 मिनिटं आता धरून चालणारच नाहीत. 1 वाजून 20 मिनिटाच्या जवळ सुद्धा 90 अंशाचा कोन होतो. परंतु आता तो उपयोगाचा नाही कारण का तुम्हाला विचारलंय किती वाजल्याच्या पुढं 1:30च्या पुढं. म्हणजे तुम्हाला आता कोणती स्थिती गरजेची आहे 10 ची स्थिती गरजेची आहे. बघा 1 वरती काटा असताना आणि तो 10 वरती मिनिट काटा असताना तुम्हाला किती अंशाचा कोन मिळणार 90 मिळेल ना. कसं काय हे 30 आणि हे 30 झालं का 90 होतंय ना. प्रत्येक घर म्हणजे किती अंशाचं असतंय 30 अंशाचं 30 अंशाचं आणि 30 अंशाचं म्हटल्यानंतर काय मिळणार 90 अंश मिळू शकतंय. परंतु आता लक्षात ठेवायचं जर तुमचा मिनिट काटा 12 वरून 10 पर्यंत आलाय
म्हणजेच किती मिनिटं पूर्ण झाल्यात रे? 50 मिनिटं पूर्ण झाल्यात. तुमचा एक वरचा तास काटा काय ग बसणार का? नाही, तो पण पुढे सरकणार ना. म्हणजेच आपल्याला बघा हा पुढे सरकल्यानंतर इथं 90 अंशाचा कोन होणार नाही. मग 90 अंशाचा कोन होण्यासाठी ह्याच्यात किती मिनिटं ऍड करायला पाहिजे तेच आपल्याला काढायचं आहे. मग मगासारखं इथं किती येणार? इथं किती येणार सांगा? 50 भागिले किती? 2. आपल्याला 2 का करायचं? तास काटा एका मिनिटात अर्धा अंश पुढे जातो. मग 50 मिनिटात किती जाणार आहे? 25. बरोबर आहे. गुणिले काय करणार? 1 अंश भरून काढण्यासाठी आपल्याला किती वेळ लागतो? 2/11. 2 ला 2 गेलं. 50 भागिले 11. मगाशीच काढले होतं 4.6/11. आता ही मिनिटं कशामध्ये मिळवायची? ती ह्या 10च्या पुढे म्हणजे 50च्या पुढे. म्हणजे आपल्याला काय मिळणार रे? 1 वाजून 1 वाजून किती होणार रे? ही 50 मिनिटे अधिक किती येणार? 4.6/11. किती होणार सांगा? 1 वाजून ही 50 आणि 54.6/11 मिनिटं. बघा म्हणजे ही स्थिती काय उपयोगाची नाही राहिली. हा तुम्हाला असं म्हटलं असतं तर हेच गणितामध्ये जर 1.5 ते 2च्या ऐवजी 1 ते 2 पर्यंत म्हटलं असतं तर तुम्हाला 2 टायमिंगला 90 अंशाचा कोन मिळाला असता. 2 टायमिंग कुठल्या? एक म्हणजे 20 ची टायमिंग येणार कुठली? 1 वाजून 20 मिनिटाची आणि दुसरी कुठली येणार रे? 1 वाजून 50 मिनिटाची जी आता आपण काढली आहे. 1 वाजून 50 मिनिटाची आपण काढली. 1 वाजून 20 मिनिटाची पण काढूया का? 1 वाजून 20 मिनिटाची कशी काढणार रे? इथं 20 मिनिटं बरोबर आहे का? 20 भागिले किती होणार? 2 गुणिले किती येणार? 2/11. 2 ला 2 गेले. 11 एके 11 राहिले किती? 9/11. म्हणजेच बघा इथपर्यंत 20 मिनिटं आणि हे 1 मिनिट म्हणजे किती वाजणार रे? 1 वाजून तोंडी सांगा आता. 1 वाजून किती होणार रे? 21.9/11 मिनिटं. आलं का लक्षात? ह्या वेळेला सुद्धा किती अंशाचा कोन होणार आहे? 90चा. आणि ही काढलेली किंमत आहे त्याला सुद्धा किती अंशाचा कोन होणार आहे? 90 अंशाचा कोन होणार आहे. सेम प्रोसिजर इथं आहे बघा. 6 ते 6:30 वाजण्याच्या दरम्यान कोणत्या वेळी तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये काटकोन होईल? आता तुम्हाला एकच कंडिशन विचारात घ्यायची. कुठली? पहिल्या 30 मिनिटातली. पुढल्या 30 मिनिटाची गरज नाही आहे. किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत आहे बघा रे? 6 ते 6:30. बघा परत आपण टाकूया. इथं 12 झाले. त्यानंतर इथं 6 झाले. इथं किती येणार? 3. इथं येणार 9. इथं 10. सॉरी इथं किती येणार? 8. इथं 7. त्यानंतर 10, 11, 1, 2, 4 आणि 5. आपल्याला किती वाजल्यापासून सांगितले रे? 6 ते 6:30. म्हणजे 6 इथं वाजणार ना असे. हे 6 वाजले. इथनं काटा आता कुठपर्यंत फिरत येणार रे? 6:30 पर्यंत. ह्याच्यामध्ये कुठंतरी 90 अंशाचा कोन होऊन जाईल का? होईल. कुठं? 6:15च्या दरम्यान होईल ना. कारण का बघा 6 वरती काटा असेल तर आपल्याला कुठं मिळणार? इथं 90 अंशाचा कोन होईल. परंतु त्यावेळी हा काटा काय ग बसणार का? नाही, पुढे गेलेला असणार आहे. तो काढायला पाहिजे आपल्याला. कसा काढायचा? तर किती मिनिटं गेलीत? 15. 15 भागिले किती करायचं? 2. का करायचं? तास काटा एका मिनिटाला अर्धा अंश पुढे जातो. मग 15 मिनिटाला किती जाईल? आणि 1 अंश भरून काढण्यासाठी किती वेळ जातो? 2/11 मिनिटं. हे 2 ला 2 गेलं. 11 एके 11 आणि इथं किती ना? 4/11. आता ही मिनिटं कशामध्ये मिळवायची? ह्या 15च्या पुढे मिळवायची. म्हणजे किती वाजणार रे? 6 वाजून किती मिनिटं? 6 वाजून ही 15 मिनिटं अधिक किती मिनिटं करायची? 1.4/11. म्हणजे 6 वाजून किती मिनिटं होतील? 6 वाजून 16.4/11 मिनिटे. संपलं का? डोक्यात आलं का? काय कंडिशन सांगितल्या? आता बघा दुसऱ्या एका ठिकाणी पण 90 अंशाचा कोन होऊ शकतोय काय? खरं ती टायमिंग आपल्याला विचारात घ्यायची नाही सांगितलेली आहे. हे 6:30च्या ठिकाणी जर 7 वाजवलं असतं तर इकडे पण 90 अंशाचा कोन झाला असता. कुठं माहिती आहे का? इथं. मग इथं जर झाला असता तर तुम्हाला किती मिनिटं मिळाली असती? 45 भागिले किती येणार? 2 गुणिले किती येणार? 210. हे तुम्हाला वाढवावं लागेल. आलं का डोक्यात? काय कंडिशन म्हणलं? म्हणजे 90 अंशाचे कोन 2-2 ठिकाणी होताना आपल्याला बघायला मिळतात. हे समजलं? आता काय ट्रिक ह्याच्यात सांगितली मी तुम्हाला सांगा? काय ट्रिक सांगितली? पहिल्यांदा 90 अंशाचा किंवा तुम्हाला आता इथं 90 अंशाचे कोन 2 ठिकाणी होणार. 6 वाजल्यापासूनचा जर विचार केला
तर 6 वाजल्यापासून आपल्याला 6:15ला एक 90 अंशाचा कोन होऊ शकतो आणि 6:45ला एक होऊ शकतो. कुठल्या? 6:45ला. मग 6:15 म्हणजे 15 मिनिटं. त्याला भागिले किती करायचं? 2 गुणिले किती करायचं? 211. येणारं काय करायचं? मिळवून टाकायचं. मग 6:45 म्हटल्यानंतर किती होणार रे? 45 मिनिटं. 45 भागिले 2 गुणिले 211 आणि त्यानं काय करायचं? ते येणारे उत्तर जे आहे ते ह्याच्यामध्ये 45 मध्ये काय करायचं? मिळवून टाकायचं. एवढंच काम करायचं आहे. दुसरं काय काम करायचं नाही आहे. फक्त आपल्याला व्यवस्थित काय करता आलं पाहिजे? कुठं 90? आता तुम्हाला जर असं म्हटलं असतं 7 वाजता 7 वाजता 7 वाजल्यानंतर 8 वाजेपर्यंत कोणत्या ठिकाणी 180 अंशाचा कोन होईल? तर तुम्ही काय करणार रे? 7च्या बरोबर विरुद्ध संख्या कोणती रे? 1. मगाशी मला वाटतं झालंय ते. तुम्हाला जर असं विचारलं 9 वाजता 9 वाजता 180 अंशाचा कोन किती वाजता होईल? म्हणजे 9 ते 10च्या दरम्यान 180 अंशाचा कोन किती वाजता होईल? तर लक्षात ठेवायचं 9 वाजता जर विचारात घेतलं तर तुमचा तास काटा इथं असणार आहे. आणि त्यावेळी मिनिट काटा कुठं असला पाहिजे रे? 3 वरती असेल तरच किती अंशाचा कोन होणार आहे? 180. मग 3 म्हणजे काय झालं? 15 मिनिटं ना? मग 15 भागिले काय करायचं? 2 गुणिले किती करायचं? 211. येणारी किंमत कशामध्ये मिळवायची? या 15 मिनिटांमध्ये मिळवायची. तुमचा 180 अंशाचा कोन तयार झाला. काय काय म्हणायला लागले लक्षात येते का? असं तुम्ही प्रत्येक टायमिंगला काढायचं. किती टायमिंग आहे आपलं रे? 1 ते 2 ला काढायचं. बघा सॉरी पहिल्यांदा 12 ते 1 ला काढायचं. 1 ते 2 ला काढायचं. 2 ते 3 ला काढायचं. 3 ते 4 ला काढायचं. 4 ते 5 ला. आता तिथं फक्त एवढंच काढायचं नाही. तुमचा हा उपक्रम आहे आता लक्षात ठेवायचं. कोणता उपक्रम आहे? 12 ते 1 मध्ये 90 अंशाचे कोन कुठं होणार? आणि 180 अंशाचा कोन कुठं होणार? 1 ते 2च्या मध्ये 90 अंशाचा कोन कुठं होणार? 180 अंशाचे कोन कुठं होणार? त्यानंतर 2 ते 3 मध्ये 90 अंशाचा कोन कुठं होणार? 180 अंशाचा कोन कुठं होणार? हे असं सगळं काढायचं. लक्षात येते का? असे तुमचे 12 तास येणार आहेत ते. 11 ते 12. शेवट तुमचा कुठे येणार? 11 ते 12. हे काम तुमचं असेल. हे लक्षात आलंय का सांगा मला? बघा वाटल्यास अजून एखादं म्हटला तर ते सांगू शकतो मी. इथं आहे बघा. 4 ते 5 वाजायच्या दरम्यान कोणत्या वेळेस तास काटा, मिनिट काटा यांच्यामध्ये कसला कोन होईल? काटकोन. कसला कोन होईल? काटकोन होईल. आता काटकोन म्हटल्यानंतर काय होणार? परत इन्सर्ट करूया. 90 अंशाचा कोन. इथं, 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 इथं. हे 12, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 आणि 11. 4 ते 5 म्हटले ना? म्हणजे 4. इथं आलो आपण. आपला काटा पहिल्यांदा कुठे? 4 वरती. मला आता सांगा, तास काटा 4 वरती असेल तर मिनिट काटा कुठं असल्यानंतर तुम्हाला 90 अंशाचे कोन मिळू शकतात? 90 अंशाचा कोन विचारायला लागलोय मी. कुठं पाहिजे? एक तर 7 वरती पाहिजे, नाहीतर 1 वरती पाहिजे. कुठं पाहिजे? 1 वरती पाहिजे. कारण 4 ते 5 म्हटले पूर्णच वेळ. आता पहिल्यांदा सुरुवात कुठून होणार? 4 वाजला इथं असणार ना? मग 4 वाजल्यापासून मिनिट काटा इथं आला की इथं 90 अंशाचा कोन तयार व्हायला चालू होईल. तसाच तो फिरून कुठं आला की 7 कडे आला की पण काय होईल? 90 अंशाचा कोन तयार व्हायला चालू होईल. मग आता पहिल्यांदा ही स्थिती विचारात घेतली तर 90 अंशाचा कोन होण्यासाठी इथं किती मिनिटं झालीत रे? 5. 5 छेद काय करायचं? 2. 2 गुणिले 2 छेद 11. 2 ला 2 गेले 5 छेद 11. झालं बघा काम. किती मिनिटामध्ये मिळवायचं? 5 मिनिटामध्ये. म्हणजे किती वाजल्यापासून आपण पुढे विचार करायला लागलोय? 4. म्हणजे 4 वाजून ही 5 मिनिटं अधिक किती होणार? 5 छेद 11 मिनिटं. झालं बघा काम संपलं आपलं. 4 वाजून किती येणार? 4 वाजून 5.5 छेद 11 मिनिटं. संपलं ना. हे झालं एक भाग. दुसरा भाग कुठे येणार? इथं येणार ना? मग इथं 7 वरती. 7 वरती म्हणजे किती मिनिटं झाली? 35 मिनिटं. मग काय करणार? 35 भागिले 2 गुणिले 2 छेद 11. हे 2 ला 2 गेलं. 35 भागिले 11 म्हणजे 11 त्रिक 33. राहिले किती? 2. 2 छेद 11. ही मिनिटं कशामध्ये मिळवायची? ह्या 35 मध्ये मिळवायची. काय मिळणार आपल्याला? 4 वाजून किती? 4 वाजून 35 मिनिटे अधिक हे 3.2 छेद 11 म्हणजे किती होणार? 37 पूर्णांक 38.2 छेद 11 मिनिटे. म्हणजे बघा ह्या टायमिंगला पण 38 मिनिटानंतर सुद्धा किती अंशाचा कोन होईल? 90 अंशाचा. आणि 5 मिनिटानंतर सुद्धा किती अंशाचा कोन होईल? 90 अंशाचा. आता इथं जर तुम्हाला 180 म्हटलं असतं तर 4 वाजता तुमचा काटा कुठं पाहिजे? 10.
मग 10 म्हटल्यानंतर किती झालं रे 50 ना 50 भागिले 2 गुणिले 2/11 हे गेलं इथे येणार 11 चोक 44 6/11 मग अशी आपण किंमत काढून ठेवलेली आहे. लक्षात येते का? या पद्धतीनं कुठल्या पण म्हणजे आता मी 4 ते 5 मध्ये सांगितलं तुम्ही कुठं काढायचं 5 ते 6 6 ते 7 7 ते 8 8 ते 9 9 ते 10 सगळ्या ठिकाणी 90 आणि 180 90 आणि 180 असे कुठं कुठं कोण होतात ते तुमचं काम आहे हे प्रॅक्टिस करायचं आहे. लक्षात आलं का?